लातूर जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लातूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी याबाबत आदेश जारी केले। सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव अहिल्यानगरमध्ये उद्या आणि परवा पुन्हा पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। त्यामुळे आता म्हाडा, मोहोळ आणि करमाळा इथं पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यात महापुराने भूगोल बदलला आहे। जमीन खरडून नाही तर जमीन गायब झाली आहे। नदीने प्रवाह बदलला आहे। त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। बीडमधील पूरस्थितीचे ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवर। मांजरा नदीच्या महापुराने बीडच्या पाटोदा तालुक्यातील अनपटवाडीत मोठं नुकसान झालंय। शेतीसह अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेलेत तर पूर उसरून 3 दिवस झालेत, मात्र पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही। बीड जिल्ह्यातील खामगाव भागात राहणाऱ्या अण्णासाहेब भावले यांच्या घरात मध्यरात्री अचानक पुराचं पाणी शिरलं। घरातील माणसं आणि जनावरांना वाचवत असताना घरातील सर्व साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं। अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। पाथर्डी, शेवगाव, नगर, कर्जत, जामखेड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय। सोयाबीन, कापूस, तुरडाळ आणि ऊस ही उभी पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजचे दरवाजे न उघडल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे बॅरेजच्या गेटची दुरुस्ती न केल्यामुळे नदीचे पात्र 1 ते 1.5 किलोमीटर लांबीपर्यंत गेल्याचं दिसून येतंय, तर पिकांसह शेतजमीनही खरडून गेल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतुकीला सुरुवात झाली आहे। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 60 तासांनंतर वाहतुकीसाठी खुला झाला आहे। सोलापूर दक्षिण भागाचा मागील 3 दिवसांपासून संपर्क तुटला होता। दक्षिण सोलापूरमध्ये थैमान घालणाऱ्या सीना नदीचं पाणी कमी झालंय। सोलापूर विजयपूर महामार्गावरील पाणी कमी झालंय। वडकबाळ इथली शेती जी ती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली होती। दक्षिण सोलापुरातील वडकबाळ इथल्या गोशाळेतील जनावरांना सोलापूर विजयपूर महामार्गावर बांधण्याची वेळ आलेली आहे आणि गोशाळेत पाणी शिरल्यानं 6 दिवसांपासून या जनावरांचे हाल सुरू आहेत। जळगाव जिल्ह्याच्या भडगाव, पाचोरा, चाळीसगावसह अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये 3 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं कहर केला। भडगावमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी माती, जनावरं वाहून गेलेली आहेत। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं कागदपत्र, पुस्तकं, फर्निचर पूर्णपणे भिजलंय। हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। मंत्र्यांनी पाहणी केली, मदतीचं आश्वासन दिलं, मात्र अद्याप मदत न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। सध्या शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे। जालना दौऱ्यादरम्यान मंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी जाऊन बोराडे यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन दिलं। नांदेडच्या हदगावमध्ये आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। एसटी प्रवर्गातून इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नका या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। अकोला शहरातील मोहम्मद अली चौकात मुस्लिम बांधवांनी कानपूरमधील बॅनरवर झालेल्या वादाच्या घटनेचा निषेध केला। आंदोलनादरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अहिल्यादेवी होळकर माता बाल रुग्णालय रुग्णांसाठी खुलं करावं या मागणीसाठी कोपरखैरणे विभागीय कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी विविध समस्यांबाबतही नागरिकांनी संताप व्यक्त केला। वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयावर सकल पारधी समाजाने मोर्चा काढला। एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये या मागणीसाठी मोर्चा काढत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। राज्यातील शिवभूषण थाळी केंद्रांना 21 कोटींचं अनुदान देण्याचा शासन निर्णय राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे। त्यामुळे शिवभूषण केंद्र चालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे। गोट्यागीतेवर पुन्हा एकदा मोक्काची कारवाई करण्यात आली। गोट्यागीते अनेक महिन्यांपासून फरार असून गोट्यागीतेवर लावलेला मोक्का रद्द करण्यात आला होता। दरम्यान बीड पोलिसांनी पुन्हा एकदा प्रस्ताव दिल्यानंतर गोट्यागीतेवर मकोका लावण्यात आला। कोथरूड भागातील गोळीबार प्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। दरम्यान घायवळ परत येताच त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीत अधिकाऱ्यांना खडसावलंय। ठाणे शहरातील स्वतंत्र धरणाच्या विषयावरनं शिंदेने अधिकाऱ्यांना झापलं। जमीन अधिग्रहणासाठी पैसे दिलेत, मग काम का थांबलं असा सवाल विचारत टाइम बॉन्ड घेऊन काम पूर्ण करा असे आदेश शिंदेने दिले। यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस नेते नाना पटोलेंचे विश्वासू माजी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये या विषयावर ही चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। दरम्यान पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावरती येणार असून नवी मुंबई विमानतळ मेट्रो 3चं उद्घाटन मोदी करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पुढील 2 वर्षात किमान 10 लाख लोकांना घरं मिळाली पाहिजेत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। तर रिअल इस्टेट फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। विविध योजना राबवल्या जात असताना झोपडपट्टी क्षेत्रात देखील लोकांना घरं कशी मिळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही प्रताप सरनाईक म्हणाले। हायकोर्टाची ऑर्डर आहे की लोकवस्तीत कबूतरखाने असू नयेत। टागोरनगर भागातील कबूतरखान्याला आम्ही विरोध करू, कुठल्याही परिस्थितीत कबूतरखाना होऊ देणार नाही असा इशारा सुनील राऊत यांनी दिला। नवरात्र उत्सवाच्या 5व्या माळेला रुक्मिणी मातेस पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले। वनदेवीच्या रूपात रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली। मुंबईतील बोरिवली पश्चिम इथल्या गोराई इमारतीचं बांधकाम सुरू आहे। दरम्यान पाण्याच्या टाकीचं खोदकाम सुरू असताना इमारतीत भूस्खलन झालंय। या घटनेमुळे बाजूच्या इमारतींमधील भिंतींना भेगा पडल्यात, तर 3 ते 4 नारळाची झाडंही कोसळली। मुंबई गोवा महामार्गावरील माणगावजवळील पुलाचं काम 90% पूर्ण झालंय। या पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे। वाशिमच्या कारंजा शहरातील सहारा कॉलनीत चालकाचं नियंत्रण सुटल्यानं स्कूल व्हॅन उलटली। दरम्यान व्हॅनमधील 13 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। वर्ध्यामध्ये कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। दुभाजक ओलांडून दुसऱ्या मार्गावर कार आदळली। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर सावंगीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बदलापुरात कुत्र्याला 3 ते 4 जणांनी काठीने बेदम मारहाण केली। मद्यधुंद तरुणांनी केलेल्या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने मोठी कारवाई केली। पोलिसांकडून तब्बल 26 कोटी 48 लाखांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले। दोडामार्ग बेकायदा मांस वाहतूक आणि कार जाळपोळ प्रकरणातील आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 30 सप्टेंबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवलं जाणार आहे। बुलढाण्याच्या नायगाव फाट्याजवळील बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून 2 तरुणांचा मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे। 3 तरुण मलकापूरच्या पारपेट प्रभागातील रहिवासी आहेत। पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सख्या भावानेच दगडाने ठेचून भावाची हत्या केली। चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली। या प्रकरणी नागेश काळे या आरोपीला पोलिसांनी अटक केली।